रामकृष्णारी मंडळी, वारीच्या वाटेवर आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, पण आज आपण एका अशा ठिकाणी आलोय जिथं दररोज वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था होत असते. पण त्याही आधी महत्वाची गोष्ट अशी की माऊलींना जो नैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्य तयार करणाऱ्या माता माऊल्या आज आपल्या सोबत आहेत. आणि या ठिकाणी मुख्य पालखी जी आहे त्या पालखीच्या लोकांचा दररोजचा स्वयंपाक करण्याचं काम ज्या आया बहिणी करतात, ज्या माझ्या माता माऊल्या करतात, त्यांच्याशी आज आपण बोलण्याचं काम करणार आहे. पहिल्यांदा माऊलींचा जो नैवेद्य ज्यांच्या हातून होतो त्या बहिणी माझ्या सोबत आहेत, त्यांच्याशी पहिल्यांदा बोलण्याचा प्रयत्न करूया. माऊली, काय सांगाल, दररोज तुम्ही हा नैवेद्य बनवताय, माऊलींच्या पायाला स्पर्श लागावा यासाठी माणसं धडपडतात, तुम्ही त्यांच्या नैवेद्याचं या ठिकाणी दररोज सेवा करताय, काय भावना आहे? पूर्व पुण्याई सासर माहेरची, माझ्या कराडनगरची संत सुखूची कृपा. कराडनगरमध्ये मी राहते. माझं नाव आहे सुनंदा सच्चंद्र कुलकर्णी आणि माझी मोठी बहीण आहे प्रतिभा प्रमोद घोडके. आम्ही दोघी कराडमध्ये नांदतो. मी तर संत सुखूच्या गल्लीतच नांदते. तिथं दर एकादशीला मी जाते, अभिषेक करते. तिच्याही पुण्याईनं म्हणा आणि पूर्वजांच्या पुण्याईनं आम्हाला ही सेवा मिळाली असेल. ही सेवा आम्हाला गेली 19 वर्षापूर्वी गेल्या 19 वर्षापूर्वी आमचे सरनाईक काका म्हणून सुपर झाले, त्यांनी आम्हाला ही सेवा आम्ही 1 दिवसाकरता मागितली होती. आम्ही दोघी सर्व्हिसच्या, त्यामुळे आम्हाला सुट्टी मिळेल की माहीत नव्हतं. आम्ही 1 दिवसाकरता आलतो, पण माऊलीचा 1 दिवस पूर्णच झालेला नाहीये. 19 वर्ष झाली, माऊलीचा 1 दिवस पूर्ण होत नाहीये. त्यामुळं 19 वर्ष झाली. असं आम्हाला वाटतं की आम्हाला फक्त 2 गोष्टी दिसतात, ह्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि जे काही सगळे आहेत सर्व ट्रस्टी लोक आतापर्यंत झाले. 19 वर्षामध्ये मी 18 ट्रस्टी बघितले असतील. या सगळ्यांची पुण्याई आता जे आहेत त्यांनी पण आम्हाला ठेवलं आणि निष्काम सेवा आम्हाला करायला दिली आहे. ही करत असताना आम्हाला 2च गोष्टी दिसतात. आम्हाला काय दिसतं तर माऊली जेव्हा आम्ही नैवेद्य घालतो, आमचे 4 गुरुजी असतात, ते आम्हाला ताट आणून देतात नैवेद्याची. ती ताटं आणली की आमचा नैवेद्य बऱ्यापैकी बहुतेक तयार असतोच, तयार होत नाही असं कधी होतच नाही. त्यामध्ये आम्ही 5 पक्वान्न करतो: पुरणाची पोळी, शेवयाची खीर, बेसन लाडू, इतर 2 पक्वान्न वेळेनुसार जी आपल्याला खावीशी वाटतात तीच करायची. याशिवाय चटणी, कोशिंबीर, भाजी, आमटी हे सगळं असतं. माऊलीला मेथीची भाजी, नंतर मुगाची खिचडी, भजी, आम्ही हे सगळे पदार्थ करतो आणि ताटांची वाट बघत बसतो. जेव्हा आमचे गुरुजी ताटं घेऊन येतात त्या ताटामध्ये हा सगळा नैवेद्य मी घालतो. तो घातल्यानंतर त्यावरती आधी 3 पत्रावळी पाणी शिंपडून टाकायच्या, मग चांदीचं ताट झाकायचं, त्यावरती विडा असतो, चांदीच्या भांड्यामध्ये पाणी, दक्षिणा, एक तांब्यामध्ये बाकीचं पूजा साहित्य घ्यायचं. आणि जेव्हा मी दर्शन बारीला जातो तेव्हा माऊलीचं दर्शन बंद करतात आणि माऊली पालखीतून चांदीच्या पाटावरती खाली उतरते, तेव्हा डोळे भरून येतात. एवढ्या लाख लोकांची माऊली जेवणाकरता पाटावर येऊन बसली आहे, तेव्हा डोळे भरून येतात. तेव्हा माऊलीला परत एकदा ओल्या नॅपकिननं आणि कोरड्या नॅपकिननं स्वच्छ केलं जातं आणि त्यावेळेस गीतेचा 15 अध्याय म्हटला जातो. तो 15 अध्याय म्हटल्यानंतर माऊलीचा नैवेद्य दाखवला जातो. तो माऊलीचा नैवेद्य दाखवत असताना आम्ही एक छोटंसं गाणं म्हणतो, ते आम्ही तुम्हाला नंतर म्हणून दाखवतो. पण त्याच्या आधी तुम्हाला सांगते की आम्हाला काय दिसतं माऊच्यामध्ये, तर आम्हाला 2 गोष्टी दिसतात की माऊलीच्या पादुका आल्यात, त्या पाटावर भेटल्यात, आम्ही नैवेद्य ताट, हे आम्हाला दिसतं. बाकी मला काही दिसतच नाही, कारण आम्ही आमच्या सेवेमुळे इतर ठिकाणी जाऊ शकत नाही, प्रवचन ऐकू शकत नाही, ना आम्हाला गाथा आहेत ना ज्ञानश्री आहेत. हरिपाठ येतो पण मला एकाडेक म्हणता येत नाही. अखंड हरिपाठ पाठ आहे, पण ह्यांची कशी पद्धत आहे, एकाडेक म्हणायचं. आमचं एकाड चुकतो म्हणून हरिपाठचा बघून म्हणतो. इतकं आम्ही कफलक काम करतो, चिलटा समान आम्ही आहे, तरीही माऊली आम्हाला जाऊन घेते. हे आमचं खूप मोठं भाग्य आहे. अशीच आनंदी करा, आमच्यावर कृपा करावी. आणि आमच्या सगळ्या कराडनगरीचा रोज आम्ही माऊली नमस्कार सांगतो. सांगितलं लोकांचा, न सांगितलं लोकांचा, सासरचा, माहेरचा, मैत्रिणींचा, आणि मी सेवा करतो. ही सेवा आमची तळहात ठेवावी एवढी एकच माऊलीची प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. ते दररोज जे माऊलीनं गाणं तुम्ही ऐकवता ते आम्हाला ऐकवाल का? हो ना. रुसू नको ज्ञाना ये बैस पाटी, घाली ते तुझला रांगोळी मोठी. रुसू नको ज्ञाना, रुसू नको ज्ञाना, उदबत्त्या समयी रांगोळी दाट, दोन्ही बाजूला नक्षीचे मोर, पोपट मैना वेलींची दाटी, पोपट मैना वेलींची दाटी. रुसू नको ज्ञाना ये बैस पाटी, घाली ते तुझला रांगोळी मोठी. रुसू नको ज्ञाना, रुसू नको ज्ञाना, भोजन समयी
रुसलास काय काय हवे ते माग तू मजला पाची पक्वाने देते मी तुझला नक्षीच्या पाटावर बैसे जगजेठी नक्षीच्या पाटावर बैसे जगजेठी रुसू नको ज्ञाना ये बैस पाटी गाली ते तुझला रांगोळी मोठी रुसू नको ज्ञाना रुसू नको ज्ञाना रुसू नको ज्ञाना देव जेवले हो देव जेवले या डोळ्याने मी पाहिले देव जेवले हो देव जेवले या डोळ्याने मी पाहिले कमरेचा तो काढून हात कालविया दैबात हळूच भुरके मारिले देव जेवले हो देव जेवले या डोळ्याने मी पाहिले ओरपलियाने खीर थोडी तोंडी लाविली कोशिंबिरी मोर मुरडीचा कानवला देव जेवले हो देव जेवले या डोळ्याने मी पाहिले रत्न जडिताचा पेला गंग उदके बरियेला नेऊनी मुखाशी लावियला देव जेवले हो देव जेवले या डोळ्याने मी पाहिले देव जेवले हो देव जेवले या डोळ्याने मी पाहिले पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय अपनी अपनी माता पिता की जय 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 रघुवीर समर्थ. छोट्या ज्ञानोबाच्या पाठीवर मुक्ताईनं मांडे भाजले होते, त्याची आठवण तुमच्याकडे बघितल्यानंतर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे पण आहे तुम्ही आम्हाला आमच्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवताय. फक्त हे कधी दाखवणार आम्हाला सांगा. आम्हाला काही दिसत नाही, आम्हाला कधीच बघायला मिळत नाही. दरवर्षीच आहे, आम्हाला कधीच बघायला मिळत पण आम्ही हे सगळं आणि आम्हाला वेळ माहित नसती कधी सांगणार. पण तुम्हाला सांगू का, आम्ही हे सगळं एक वेळ म्हणजे हे सगळं दिसत असेल सगळ्यांना, पण जे कुणालाच दिसत नाही ते दररोज तुम्हाला दिसतंय. आम्हाला देऊ का, देणार का? मी म्हणते की आमचं घेतच जाऊ नका. त्या माऊला दृष्ट लागेल ना. आम्ही ना माऊची दृष्ट पण काढतो. सांगू दृष्ट काढतो. कशी 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 काढता? दृष्ट झाली माझ्या पंढऱ्या दृष्ट माझ्या माऊलीला या दृष्ट झाली माऊलीला दृष्ट माझी माऊलीला साधू संत येती जागी हरला ग दृष्टावती साधू संत येती जाती हरला ग दृष्टावती दृष्ट झाली माऊलीला या दृष्ट माझ्या पंढऱ्या जनाबाई दृष्ट काढी भक्तीच्या मीठ मोऱ्या जनाबाई दृष्ट काढी भक्तीच्या मीठ मोऱ्या दृष्ट माझ्या पंढऱ्या दृष्ट माझ्या माऊलीला या असा मी रोज दृष्ट काढतो. पण तिथं वेळ नसतो. आम्ही पडली की पंगत पडली असती, कसं बसू डोकं टेकवतो आम्ही तिथं. आणि मग पंढरीची नको घराशी जाय आम्ही ज्या जातो की नाही रोज जेव्हा जातो देव दाखवतो आम्ही. पण आमच्या घरात येतो ना आम्ही म्हणतो घराशी जाया देवा आता निरोप घ्यावा सख्यारी घराशी जाया देवा आता निरोप द्याव्या सख्यारी चरण सोडून जावे नाकी तळमळ तळमळ जीव करी चरण सोडून जावे नाकी तळमळ तळमळ जीव करी सासू क्रोध सासरा गांजित बारी कल्पना सासू जाच करी कामपतीची झळ सोसेना सुख नाही या संसारी लोभ दिराचा सांगू किती छळ भ्रांती जाऊ जळफळते आशा तृष्णा नंदा याच्या जाचातून हरी मुक्त करी शांती माता बोध पिता तू विवेक बंधू तुची हरी ब्रह्मरसाते देई सत्वर नेई निजपदी माहेरी नेई निजपदी माहेरी घरासी जाया देवा आता निरोप द्यावा सख्या हरी चरण सोडून जावे नाकी तळमळ तळमळ जीव करी तळमळ तळमळ जीव करी. क्या बात आहे. ते तर वाटतं की उद्याच दिवस कधी उठवल. आणि माऊली म्हणे काय काय जेवायला केलंयस मी दमून आलोय मी खेळून आलोय बाळ आहे आपलं ते. मग ते आम्ही तिची आई नाही का ते म्हणणार मी खूप दमलोय मला काही खूप त्रास दिला मग तू काय काय जेवायला केलंयस मग आम्ही त्या छान छान रोज पदार्थ करतो आणि त्याला जीव घालतो. ते त्याचा प्रसाद त्याला तुम्ही पण एकदा घ्यायचं. गोष्ट आहे ती फार महत्वाची गोष्ट आहे. या माऊलींना हा जो आनंद मिळतो ना तो आनंद फार महत्वाचा आहे. आणि हा आनंद लाख रुपये दिले तरी सुद्धा
तो न भेटणारा आनंद आहे. या आनंदाच्या मानकरी या माऊल्यात हे दृश्य त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला वर्षोनवर्ष या ठिकाणी दिसत आलेलं आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज.